बघा माऊलीच्या सोहळ्यातले वारकरी माऊलीच्या सोहळ्यात गेले आणि ज्या दिंडीत गेले ते दिंडी चुकली बास कुणाला विचारायचं इतक्या नंबरची दिंडी कुठे आता ज्याला विचारलं ते म्हणतोय मी 17ची बघतोय तू कुठं सांगू म्हणजे माझीच दिंडी मला सापडा नाही तुझी दिंडी कुठं सांगू ते म्हणले मग सकाळ धरून बघतोय दिंडीत सापडणार ते ऐकणारा म्हणला जाऊन दिस नका का सापडा ना इथं काहीतरी वाटीत लाईनीला लागू म्हणजे सोहळ्यात जायचंय सुद्धा त्याच्यात सुद्धा परमार्थ आहे का नाही बर पंढरीन परत आल्याच्या नंतर पंचमीचा सण येतो नागपंचमी पुरणपोळी देवाला आणते म्हणजे देवदेवाचे का नाही पण पंचमी झाली का लगेच बैल पोळा श्रावण मध्ये त्या दिवशी सुद्धा बैलाला सकाळपासून त्याचं स्नान त्याला नैवेद्य त्याला बलिदान संध्याकाळी कोळमळा खायचं पुरणपोळीचा नैवेद्य मग आपण जेवायचं देवदेवाचे का नाही बैल पोळा झाल्याच्या नंतर लगेच काय येतं महालक्ष्मी गणपती उत्सव 8-9 दिवस गणपतीला मोदक उपास काय आनंद आहे गणेश अनंत चतुर्थी झाली विसर्जन झालं की लगेच तिथून पुढं पंधरवाडा पितृपक्ष वर गेलेली खाली सकाळी स्नान झालं कपडे घालून अंगणात गेलं की माग वळून मंडळी म्हणाय जेवायत नाही बरं का माझी वाट बघू नको ते म्हणले का पितूर आहे ना संध्याकाळी एक जण सांगितलेलं ती म्हणली मला दोघांना सांगितलंय मग तुलाच पिटीत नाही 15 दिवस कुणी कुणाच्या तिथं सारखी जेवण म्हणजे 15 दिवस सुद्धा काय देवदेवाचे तिथून पुढे आला दसरा नवरात्रामध्ये सुद्धा काय दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळी देवाला शिमोल्लंघन परमार्थचे तिथून पुढे दिवाळी परमार्थचे नंतर दिवाळी झाली की संक्रांत ते सगळं वाण एकत्रित करायचं देवाला वावसायचं परमार्थचे का नाही संक्रांत झाली की शिवरात्र शिवरात्र झाली की शिमगा झाला की गुढीपाडवा झाला की रामनवमी हनुमान जयंती उत्सवच आहेत ना आणि हे झालं की अक्षय तृतीया आलेच पुन्हा पितृवरचे खाली आणि अक्षय तृतीया झाली की लगेच आषाढीची चाहूल सुरू मग हे किती परमार्थ आहे सांगा तुम्ही बर याच्या व्यतिरिक्त पुन्हा सांगतो नवीन लग्न झालं की लगेच जेजुरी पंढरपूर तुळजापूर येडाई पंढरपुरात ते दिसले की लगेच ओळखत येत हे जेजुरीहून आले पिवळे जरी दिसत येत सगळे तुळजापुराला गेले की लाल जरीत होते बर ते इथं आले की लगेच सत्यनारायण महापूजा जागरण गोंधळ परमार्थचे का नाही देवदेवच आहे का नाही पुन्हा त्याच्या व्यतिरिक्त काहीचा परमार्थ चारोधाम हे तीर्थयात्रा त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो काही कानिपनाथावर काही जालिंदरनाथावर राहतील हातानेच करून खातील काही गुरुचरित्र वाचतील काहीच्या अंगात येतं कोणतीही भाषा बोलत येत नाही देव सांगतोय तुम्हाला बर किती तुम्हाला सांगतो किती सांगा ना तुम्ही एवढं करून याच्यातलं काहीच मिळाना आणि पांडुरंगाची भक्ती सोडून काहीच केलं नाही त्यांना विश्व मिळालं विश्व रूप असलेला देव मिळाला परमार्थ त्यांचा खरा का आपला विठाला एवढंही आपण करतो हे ठीक आहे परमार्थ आहे पण जसा करावा तसा विधिवत होत नाही कळालं का जेवण करणं आणि जसं जेवण पाहिजे तसं करणं याच्यातला फरक आहे काही इतकी स्पीडने खाते बिघडतं पोट खाण्याने काही इतकी शांत खाते संचे खाणारे शेतात जाऊन काम करून येते तरी हे खातेतच आणि काहीच खाणं अंदाज घेऊन खातात आता किती झालंय कसं असावं बास याचं नाव आहे जेवण मग तसं ज्याला समतोल आणि त्याच्यातला विचार विधी कडून जो परमार्थ करतो ना
त्याच्या जीवनात परमात्म्याचं सुख मिळतं. आणि ते नामदेव महाराजांनी त्या विचाराने परमार्थ केला, म्हणून पांडुरंग नामदेव महाराजांचा झाला.